रत्नागिरीतल्या पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा लागल्यात। मगाशी आपला अमोलशी संपर्क तुटला होता, परंतु बरीचशी मंडळी तिथे अशी आहेत ज्यांनी काल रात्रीपासून पेट्रोल पंपावरती गर्दी केलेली आहे पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी। अमोल, या सर्वांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेता येतील का, जे सध्या रांगेत आहेत? नंतर नक्कीच मगाशी तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटला होता, त्यामुळे आपल्याला काही इथल्या नागरिकांशी बोलता आलं नव्हतं। मी जरा काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न, तुम्ही गर्दी का करताय आता, नेमकं तुमचं काय कालपासून जे गाडीवाले आहेत त्यांचा संप असल्याचं लक्षात येतं आहे। त्यामुळे संपूर्ण रत्नागिरीकरांना पेट्रोलची कमतरता वाटत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्या अनुषंगाने संपूर्ण रत्नागिरीकर काल संध्याकाळपासून इथे गर्दी करत आहेत आणि पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत। तर पेट्रोल पंपावाल्यांकडून असं कळतं आहे की असं काही पॅनिक होण्याची काही गरज नाही, पेट्रोलची इथे चांगली व्यवस्था आहे, तुम्ही गर्दी करू नका, तुम्हाला पेट्रोल मिळण्याची शक्यता आहे। नंतर तर ही प्रतिक्रिया आहे, हे 4 व्हीलर चालक होते जे अगदी लवकरच इथे पेट्रोल पंपावरती आले होते। कारण की शहर म्हटलं की बाईक्स ह्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये धावतात, रत्नागिरीसारख्या शहरामध्ये। तर मी काही जरा बाईकवाल्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण की जर आपण इकडेपर्यंत पाहिलं तर अगदी लांबच लांब सध्या रांगा आहेत ज्या आपल्याला दिसून येतात। एक तरुण मुलगा आहे, त्याच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। आता नेमकी म्हणजे गर्दी केलेली आहे, गर्दी होते, मनात म्हणजे कुठल्या गोष्टी, अशी कुठली भीती वाटते तुला? काय पेट्रोलचा तुटवडा आणि बाहेर जायचं असेल तर प्रॉब्लेम होतो थोडा। कामावर जायचं असेल तरी प्रॉब्लेम होतो। त्यामुळे गर्दी कमी झाली पाहिजे आणि पेट्रोलचा तुटवडा कमी झाला पाहिजे। हा काही संप आहे तो पण कमी झाला पाहिजे आणि सरकारने पण तेवढी साथ दिली पाहिजे। नंतर ही एक आहे, मी अजून एका बाईकवाल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। पेट्रोल चालकांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल मुबलक प्रमाणात आहे। आम्हाला आता घरी जायला नेमकं पेट्रोल नाही आहे, माझी गाडी तिकडे बंद पडली आहे, मी दुसऱ्याची गाडी इथे घेऊन आलो आहे, ते आता बॉटल भरून मी तिकडे घेऊन जाणार आहे। पण ते मुबलक असून आम्हाला याचा काय फायदा नाही आहे, आम्हाला इथे लाईनीत उभं राहावंच लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।